तर नमस्कार साहेबांचा वाढदिवस आपण या व्यासपीठावर पाहिला आहे. तर या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ऋतिक नकाते यावेळी सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. अंकुश चालके आपण पाहतोय. आणि यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू गेलाय. निर्धाव डॉट चेंडूची यावेळी सांगता होते. पहिलं बॅटॅटिक पॉवर प्लेचं षटक आहे. कितपत धावा यावेळी काढण्याचा प्रयत्न अंकुश चालके यावेळी करणार. किमान 15 प्लस धावा तरी पॉवर प्लेच्या षटकात काढाव्या लागतील. यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. तटीय सर्कलमध्ये चेंडू अडवला गेला. चेंडू फेकी होणार. एक धाव यावेळी पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने यावेळी वाढ होते. पहिलं षटक यावेळी मार्कस आहे. 4 षटकांचा हा सामना किमान 45 ते 50 जवळ पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी वडवल संघाच्या फलंदाजांना नक्की करावे लागेल. पण मित्रांशिवाय परले संघ नक्कीच प्रयत्न करेल की 50च्या आत कसं वडवल संघाच्या फलंदाजांना रोखता याचा प्रयत्न गोलंदाज करतील. आणि चांगला चेंडू होता. मोठा फटका खेचाचा चेंडू गेलाय निर्धाव. शॉर्ट चेंडूची सांगता होते. पहिलं षटक यावेळी प्रगतीपर असताना एक धाव यावेळी धावफलकावर लागले. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ऋतिक नका त्याची खेळपट्टीच्या नुसार गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावर यावेळी गोलंदाजी करतोय. नियंत्रित गोलंदाजी आपण पाहतोय. कुठले मोठे-मोठे फटके खेळून देत नाही. चांगली गोलंदाजी ऋतिक नका त्याची. लोअर ओव्हर पद्धतीचा चेंडू होता. पण पंचांनी यावेळी दंडित केलाय. अवांतर धाव यावेळी धावफलकात वाढ होते. धावफलकावर धाव लागला ते म्हणजे 2 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. पहिला षटक यावेळी मार्कसने 2 धावा धावफलकावर लागल्यात. 3 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय. आणि यावेळी फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. पण क्षेत्ररक्षकाला चेंडून दिले उलकेवी आणि आल्या या 4 धावा. या 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 6 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. 4 चेंडूचा खेळ अद्यापपर्यंत संपलाय. अजूनही पॉवर प्लेच्या 2 चेंडूचा खेळ यावेळी बाकी आहे. चांगली गोलंदाजी राहिले. एक मोठा फटका जरी आलाय, पण चांगल्या लाईन नेटवर गोलंदाजी ऋतिक नकातेची आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 इव्हेंटच्या माध्यमातून घर बसले जे प्रेक्षक पाहतात, त्यांना विनंती करा की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्कीच दाबा. धावा दाखल करावं लागल्यात त्यामध्ये 6 धावा यावेळी दाखल करायला 4 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय. समीरला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर. काय आसमान आहे आपण पाहतोय. आसमान दाखवलंय गोलंदाजाला. आलाय हा षटकार. या 6 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावावं लागलं त्यामध्ये 12 धावा धावफलकावर लागल्यात. 12 धावा धावफलकावर काय जबरदस्त फटका मारला गेला. आत्तापर्यंत विचार केला या षटकात 5 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय आणि 12 धावा धावफलकावर लागतात त्या वडवल संघाच्या. या षटकातला हा पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. 12 धावा यावेळी धावफलकावर लागल्या त्या वडवल संघाच्या. प्रथम फलंदाजी करताना 5 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय. यावेळी धावसंख्येत 1 ने यावेळी वाढ झाली. धावफलकावर धावावं लागलं त्यामध्ये 13. 13 ना मेरा 13 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय. 13ची सरासरी जरी ठेवली, तरी एक चांगलं टार्गेट
यावेळी या खेळपट्टीवर बनवू शकतो. 52 धावा बनवू शकतात जर चांगले केले 13ची सरासरी जरी ठेवली, तरी चांगलं टार्गेट यावेळी 50 प्लस वडवल संघ बनू शकतो. असेच 13ची सरासरी ठेवावी लागेल. खराब चेंडूचा समाचार घेऊन मोठे-मोठे फटके मारावे लागतील. अल्पेश दळवी आपण पाहतोय सुधागड एक्सप्रेस यावेळी गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटक टाकण्यासाठी सज्ज. धावफलकावर लागतात ते म्हणजे 13. 13 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि चुकीला नाही क्रिकेटमध्ये माफी. आलाय हा चौकार. ह्या 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलक धावावा लागल्यात म्हणजे 17 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. क्रिकेटमधला आशिफ आकडा 17 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. 17 धावा धावफलकावर अल्पेशच्या आपण पाहतो पहिल्या चेंडूवर यावेळी मारलाय फलंदाजांनी चौकार. बघूया आता अल्पेश उर्वरित चेंडू कसे टाकणार, कसं कमबॅक करणार. सुरेश सर मेहतर यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. विनंती करतो आपण आला असाल तर व्यासपीठावर आपलं आगमन होईल आणि सरचे स्वागत करतो तुमचं या स्पर्धेमध्ये. धावा धावफलकावर 18 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. सिंगल डबलला सुद्धा महत्त्व दिलं जातंय आणि खराब चेंडूचा सुद्धा समाचार घेतला जातोय. 18 धावा यावेळी धावफलकार. 2 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय आणि दुसऱ्या षटकात अजून एक 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी जमिनीलगतचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. चेंडूची फेकी करणार. धावसंख्येत 1 ने यावेळी वाढ होते. धावफलकार धावावा लागला त्या म्हणजे 19 धावा धावफलकार लागल्यात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय दुसऱ्या षटकातला. अजूनही दुसऱ्या षटकातल्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. यावेळी आर सर्कलमध्ये हा चेंडू अडवला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकी करणार. धावसंख्या 1 ने वाढ होते. धावफलकार धावावा लागल्यात त्या म्हणजे 20 धावा धावफलकावर लागल्यात. 20 धावा धावफलकावर लागल्यात. 13 पहिल्या षटकात 13 धावा आलत्या. पण त्या षटकात सुद्धा एक चौकार खाल्ल्यानंतर चांगले चेंडू यावेळी अल्पेश दलवी यावेळी टाकतोय. कमबॅक करून देतोय. आत्तापर्यंत जर विचार केला तर 20 धावा धावफलकावर लागल्यात. शिवा दलवी कुठलीही चूक करत नाही. पहिला हादरा बसतोय तो म्हणजे वडवल संघाला. फलंदाज बाद होते तो म्हणजे पायकर मॅन अंकुश तालके हा बाद होतो. पहिला हादरा बसतोय विचार केला तर पहिल्या षटकात अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातला. धावसंख्या धावफलकावर होती म्हणजे 20 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. आता शेवटचा चेंडूचा अजून एक खेळ बाकी आहे. प्रशांत आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. प्रशांत आणि समीर ही जोडी वडवल संघाची मैदानावर सज्ज आहे. धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 20 धावा यावेळी धावफलकावर लागल्या. दुसऱ्या षटकातल्या अल्पेश दलवीच्या शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवर एकाच मोठा फटका येणार का अल्पेश दलवी हा चेंडू निर्धाव टाकणार? बघा अनिल कोहली समालोचन सुद्धा चांगला केला आणि
मैदानात सुद्धा एक चांगला खेळ दाखवतात. आपला अनुभव आहे, तो लगेच आपल्या संघासाठी दाखवतात. काय जबरदस्त चेंडू होता. यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू गेलाय निर्धाव. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 20 धावा. पहिल्या षटकात 13 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकात आल्यात त्या फक्त आणि फक्त 7च धावा. काय जबरदस्त कमबॅक करून देणारं षटक होतं अल्पेश दळवीचं. आणि या संघाचा जर मास्टरमाइंड विचार केला ना, तर शिवा दळवी. जसं धोनी जसं दिमाग चालवतो तसं तो सुद्धा या मैदानात दिमाग चालवता म्हणून पाहतोय शिवा दळवी. काय जबरदस्त फॉर्म दाखवला यावेळी. मित्तान शिवलेहून परली संघाने चांगला फॉर्म राहिलाय. सुधागड तालुक्यात असो किंवा कर्जत तालुका असो किंवा खालापूर तालुका असो, या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन चांगला खेळ किंवा पनवेल तालुका असो, या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन चांगला खेळ दाखवला आहे. तो म्हणजे मित्तान शिवलेहून परली संघाने आणि तोच खेळ या ठिकाणी मैदानात दाखवतात. रोहन मोरे सुद्धा सारखा एक जबरदस्त खेळाडू त्या संघामध्ये. अल्पेश दलवे असेल, अनिल कोहली असतील, असे बरेच या खेळाडू या संघामध्ये आहेत. चांगले अनुभवी खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज. नील यावेळी गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. हा जबरदस्त चेंडू होता. जमिनीला कसा फटका यावेळी क्षेत्ररक्षक रोहन यावेळी चेंडूवर येणार. धावसंख्या 1 ने वाढ होते. तिसरे षटक यावेळी मार्गस्थ असताना 21 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. पंचांनी सुद्धा चांगलं काम, नरेश दलवी सुद्धा एक चांगलं काम स्कोर 21 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागल्यात. जबरदस्त यावेळी पण काय आपला फॉलो थ्रो चांगला आणि असं वाटतंय की डिगोरच्या कसा हिट करतात तसा गोलंदाज नील याने केलाय हिट आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात यावेळी होते बाद. आज जबरदस्त हिट मारला गेला. धावफलकावर धावत्या फक्त 21 धावा लागल्यात. पहिल्या षटकात जरी 13 धावा आल्या, त्याच्यानंतर आपण पाहतो ऋतिकच्या पहिल्या षटकात 13 धावा, अल्पेश दळवीच्या दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. त्याच्यानंतर आपण पाहतोय नील यावेळी काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. चांगल्या खेळपट्टीच्या नुसार गोलंदाजी करतोय. 21 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. मित्ता शिलोन परिसंघाच्या गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे आपल्याला समोरच्या वडवल संघाला कमी कमी धावेमध्ये रोखायचं आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पण वडवल संघाच्या फलंदाजांना सुद्धा विचार करायचा की मोठे मोठे फटके कसे मारता येतील उर्वरित चेंडूमध्ये कसं 45-50 पर्यंत जाता येईल याचा प्रयत्न नक्कीच मैदानात करावा लागेल. आता अजय महाराजगे आपण पाहतोय एक अनुभव खेळाडू आहे वडवल संघाचा. वाईट यॉर्करचा प्रयत्न फलंदाज पाहत राहिला आणि चेंडू गेला. यावेळी आपण पाहतोय निर्धाव. डॉट चेंडूची सांगता झाली. तिसरं षटक यावेळी मार्गस्थ आहे आणि धावा आहे धाव फलकावर त्या म्हणजे 21 धावा धाव फलकावर लागल्यात. 21 धावा धाव फलकावर नील काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावर यावेळी गोलंदाजी करतोय. जमिनीलगतचा फटका यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. चेंडूची फेकी करणार. एक धाव यावेळी पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 22 धावा धावफलकावर लागल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी यावेळी आपण पाहतोय.
अनुभव नक्कीच या खेळाडूकडे आहे आणि चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिले या षटकामध्ये. अजून या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. समोरचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार. चेंडूची फेकी करणार. एकच धाव. यावेळी फलंदाज समाधान मानतोय. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकावर धावा लागल्यात. त्यामध्ये तिसरे षटक यावेळी मार्गस्थ असताना 23 धावा फलकावर लागल्यात. 23 धावा फलकावर लागल्यात. या षटकातला आपण पाहतोय शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातला. आणि यावेळी एक्स्ट्रारक्षक शिवा दळवी काय जबरदस्त झेल पकडलाय. संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखी एक हादरा लागतोय तो वडवल संघाला. तिसरं षटक संपलं. 3 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला. 18 चेंडूमध्ये आपण पाहतोय मित्तान शिलेवर परली संघाने जबरदस्त गोलंदाजी केली. पूर्णपणे वडवल संघाला यावेळी फलंदाजाला विचार भाग पाडण्यास केला. चांगली गोलंदाजी. कुठले मोठे फटके मारून दिले नाही. जशी अल्पेशने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून नील या गोलंदाजीने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आता बघूया चौथं षटक शिवा दळवी कुणाच्या खांद्यावर या शेवटच्या षटकाची जबाबदारी देणार आणि या शेवटच्या षटकात किती धावा बनवणार म्हणजे वडवल संघ. किमान 15 प्लस धावा, 20 धावा कशा येतील याचा शेवटच्या षटकात प्रयत्न करावे लागेल. मोठे-मोठे फटके कसे मारता येतील. कल्पेश अगोदर आपण पाहिला अल्पेश आणि आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कल्पेश. बघूया कल्पेशच्या खांद्यावर शेवटच्या षटकाची जबाबदारी आहे. बघूया तेवढं आणि अजय मारेजकर सुद्धा जबाबदारी की या षटकात किती धावा बनवायच्या आहेत. 15 प्लस धावा तरी नक्कीच काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. अजय मारेजकर सुद्धा मोठा फटका केलाचा होता. माणस होता पण चेंडू गेलाय. निर्धाव. 60 चेंडूची यावेळी सांगता होते. पूर्णपणे या मॅचमध्ये पकड मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे मित्तान शिवलेवर परले संघ. आणि यावेळी पाहत राहिला. चेंडू गेलाय निर्धाव. डाऊट चेंडू आतापर्यंत काय जबरदस्त गोलंदाजी कल्पेशची आपण पाहतोय. अल्पेश दलवीने काय जबरदस्त गोलंदाजी 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत. पण त्याच्यानंतर आपण पाहतोय हा मोठा फटका मारला. आसमान दाखवलंय. आलाय षटकार. या 6 धावेने धावसंख्येत वाढ झाली. 10 फलकार धावा लागल्यात त्यामध्ये. 29 धावा फलकार लागल्यात. पहिले 2 चेंडू जबरदस्त टाकले होते कल्पेशने. त्याच्यानंतर या चेंडूवर आलाय मोठा फटका. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके जरी आले, तरी एक चांगला टार्गेट ह्या ठिकाणी बनू शकतो. एका 2 मोठे फटके उर्वरित 3 चेंडूमध्ये 29 धावा यावेळी 10 फलकार आतापर्यंत लागल्यात. आगामी विक्रांत गायकवाड सर सुद्धा ही मॅच पाहतोय. संदेश म्हात्रे सर असतील, सुनील चव्हाण असतील, आकाश देशमुख असतील असे सर्व या ठिकाणी बसलेत व्यासपीठावर आणि स्पर्धा पाहतात. 10 फलकार धावा लागल्यात ते म्हणजे 29 धावा लागल्यात. अजूनही या षटकात किमान 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये किंवा 3 मोठे फटके किंवा एखाद 2 मोठे फटके.
शेंडे काकांनी सुद्धा आपण पाहतो त्यांच्या सर्व कामगारांनी काय जबरदस्त ही नाईट आपण पाहतोय. चांगलं मंडप या ठिकाणी बनवलंय. जबरदस्त चेंडू होता. षटकार मारल्यानंतर प्रत्युत्तर दिलंय आणि संपतोय फलंदाज अजय महाराजगीचा खेळ. आत्तापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. 10 फलकावर धावा लागल्यात त्या फक्त 29 धावा यावेळी 10 फलकावर लागल्यात. उर्वरित बाजूने या षटकातल्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एका 2 मोठे फटके या उर्वरित चेंडूमध्ये मारावे लागतील. 2 मोठे फटके जरी मारले तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो मैदानात. पुन्हा फॅन्स क्लबला सुद्धा आपल्याला बाळू आमचे या ठिकाणी ते सुद्धा खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतले. 10 फलकावर धावा आहेत त्या म्हणजे 29 धावा. अजूनही या षटकात किमान 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके जरी आले, तरी एक चांगला टार्गेट कडे जाऊ शकतो तो म्हणजे वडवल संघ. कारण वडवल संघाकडे सुद्धा 40 प्लस धावा जरी झाल्या तरी वाचवण्याची क्षमता त्यांच्या गोलंदाजाकडे आहे. पण एका 2 मोठे फटके मारावे लागतील. आणि फार हे चेंडू जबरदस्त होता. चेंडू गेलाय निर्धाव. डॉट चेंडूचे सांगता होते. त्या चेंडूमध्ये आपण पाहतो आतापर्यंत तर 5 चेंडूमध्ये ना एकच मोठा फटका कल्पेश दळवीने खाल्ला आपण पाहतोय आणि एक विकेट सुद्धा घेतले. आणि रनआउट होतोय फलंदाज. धावसंख्या 10 फलकावर स्थिर आहे. म्हणजे 29 येणाऱ्या 24 चेंडूमध्ये मित्तान शिवलेवन परले संघाला धाव बनवायच्या आहेत त्या म्हणजे 30 आणि गोलंदाजी करताना या धावा वडवल संघाला वाचवायच्या आहेत त्यामध्ये 24 चेंडूमध्ये. आणि या 24 चेंडूचं धावतं समालोचन ऐकवतील आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर जे मला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. चौबीस गेंदे और 30 रनों की जरूरत है। शिवा दळवी और ऋतिक नकाते प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। गेंदबाजी काफी अच्छी है। जब शिवा से मैंने बात की इस टीम के बारे में,
चलिए मैच का दूसरा सत्र शुरू होना ज़रूरी। गेंदबाज अजय महाराज के मिस्टर अनस्टॉपेबल सामने होंगे ऋतिक नकाते। 24 गेंदें 30 रनों की ज़रूरत। गेंदबाज अजय महाराज के ऋतिक नकाते ने इस गेंद को खेला बल्ले का बाहरी किनारा, शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया गया, सिंगल मिला। 29 रनों की जरूरत है बची हुई 23 गेंदों में। मैच रफ एंड टफ हो सकता है। ये अजय महाराज के बॉलिंग अटैक भी भड़बड़ के पास भी काफी अच्छा है। 6 में 8 बचाए थे इन्होंने भड़बड़ के सामने। फुल टॉस किया, इस गेंद को घुमाया है, शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन शिवा दळवी के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन 4। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 22 गेंदे और 25 रनों की जरूरत। थर्ड अंपायर किस वजह से? वेस्ट साइड बैटिंग टीम। फेयर डिलीवरी है ये। 22 गेंदे 25 रनों की जरूरत। और ये अच्छी गेंद डाली गई अजय महाराज के द्वारा। 21 गेंदे और 25 रनों की जरूरत। देखिए इस ओवर की अगर आखिरी 3 गेंदें अच्छी आती है तो इस मैच में कहानी में जबरदस्त ट्विस्ट होगा। और ये जबरदस्त शॉट खेला है शिवा दळवी ऑन फायर। गेंद जाती हुई फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से 4 रन। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 9 रन। 30 का पीछा करना है, 21 की दूरी है और गेंदें बची है 20। रन बॉल अभी इक्वेशन आ चुका है। इसे एक बार गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ शिवा दळवी के बारी अंत। इसके बाद एक ही मैच है। बालू क्या चाहिए आपको?
किरण आवास्कर नए बल्लेबाज। 21 रनों की जरूरत थी 20 गेंदों में, अब 19 गेंदे, 21 रनों की जरूरत। हाई टेंशनल ड्रामा ये मुकाबला हो सकता है अगर गेंदबाजों ने अच्छा काम किया तो, लेकिन एक दो बड़े हिट आते हैं तो एक तरफा। और ये अच्छी गेंद डाली अजय मराजगे ने। अब आने वाली 18 गेंदें और 21 रनों की जरूरत। टीम मीटिंग हो रही है वड़वड़ में, यकीन मानिए, क्योंकि टीम मीटिंग होना भी जरूरी है। 18 गेंदें 21 बचाने हैं, 7 की औसत से टेनिस बॉल क्रिकेट में उतने ज्यादा रन माने नहीं जाते। वैभव साळके नए गेंदबाज। तो सावरुई के कप्तान को मैं यहाँ पे बुलाना चाहूंगा, क्योंकि यहाँ से जीतने वाली टीम का उसका मैच है। और ये खेला है शॉट फाइनल के ऊपर से, शॉट ऑफ लेन गेंद थी, गेंद गई फाइनल बाउंड्री के बाहर, 4 रन। 17 में अब 17 की जरूरत। ऋतिक नकाते के बल्ले से ये 4 आते हुए 17 में अब 17 की जरूरत। फिर से एक बार ऋतिक नकाते के बल्ले से निकलता हुआ यह बेहतरीन 6, 4 और 6 10 रन इस ओवर में आए। 16 गेंदे, अब 11 रनों की जरूरत। और एक छक्का ऋतिक नकाते के बल्ले से। ये मैच मैंने कहा था 2-3 छक्के आते हैं तो मैच एक तरफा। ये अच्छी गेंद डाली वैभव साळके ने, शॉर्ट गेंद आई, रुका हुआ टोटल वहीं पे 25-5 की दूरी, गेंदें बची है 14। तलवार देखिए, तलवार के चेहरे पे तेजी है लेकिन जेब में तेजी नहीं लग रही है मुझे। एडलैब का काम कर रहे हैं क्या? 14 गेंदें 5 की दूरी।
ये बड़ा हिटला से फिनिश करने की कोशिश कर रहे हैं ऋतिक नकादे। 13 गेंदें 5 की दूरी। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला है और गेंद जाती हुई 4 रनों के लिए महज 1 की दूरी और गेंदें बची है 12। तो मितांश 11 परड़ी खेलती हुई नजर आएगी। आज का रात का आखिरी मुकाबला सावरोल के साथ ऐसा नजर तो आ रहा है, क्योंकि जीत के दहलीज पे ये टीम दस्तक दे रही है। 12 गेंदों में महज 1 की दूरी है। और ये 4 आते हुए और इन 4 के साथ इस मैच को खत्म किया। मितांश 11 परड़ी के कप्तान को मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा और सावरोली अनवी 11। जैसे ही ये मैच शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे तुषार धुमाल सर, लेकिन मैं प्लेयर ऑफ द मैच के लिए बुलाना चाहूंगा नील गावस्कर। आशीष भाई जांभुलकर इनकी शुरुआत हो, नील को दिया जाएगा प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड। तो नील को दिया जाएगा प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड। टॉस तुषार सर। मंडप डेकोरेटर शानी सर इनके शुरुआत टॉस होगा।